ही कथा सुरू होते मध्यरात्री अंगावर येणाऱ्या त्या काट्यापासून, जेव्हा तुमच्या लक्षात येतं की जे घर तुम्हाला आपलं वाटत होतं ते खरं तर एक आलिशान पिंजरा आहे, जिथे तुमच्या श्वासांचीही मोजणी केली जात आहे. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ज्या उंबरट्यावरून मी दोन्ही हातांनी तांदळाचे दाणे उधळले होते, त्या उंबरट्यावर या घरात समृद्धीची कधीच कमतरता भासणार नाही. तीच दाराची चौकट एके दिवशी एका अबाध्य किल्ल्याच्या भिंती बनणार होती, जिच्या मागे भूक आणि अपमानाचे एक असे भयानक दृश्य माझी वाट पाहत होते, जे माणसाच्या आत्म्याला मुळापासून भेदू शकणार होते. जेव्हा माझ्या सासूबाईंनी जड लोखंडी कुलपे आणून स्वयंपाकघरातील रेफ्रिजरेटर आणि डबे बंद केले, त्यांच्या डोळ्यातील कुर चमक पाहून मला जाणीव झाली की या घरात माझं स्थान एका माणसाचं नसून केवळ एका ओलिसाचं आहे, त्यांच्या लोभाची आग विझवण्याचं एक साधन. आणि जेव्हा माझे सासरे खोलीच्या मध्यभागी उभे राहून त्यांच्या भारदस्त गडगडाटी आवाजात म्हणाले की जोपर्यंत तुला तुझ्या आई वडिलांकडून रोख 2 लाख रुपये मिळत नाहीत, तोपर्यंत तुला दिवसातून फक्त एकच कोरडी पोळी मिळेल, आणि तीही घरातली सगळी कामं झाल्यावर, माझ्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखं मला वाटलं. त्यांना वाटलं की मी एक असहाय्य निराधार मुलगी आहे, जी आपल्या वृद्ध आई वडिलांसमोर भुकेने रडत मदतीसाठी याचना करत आहे. मी ही बातमी पसरवणार होते, पण पोलिसांचे पथक त्यांच्या दारावर थाप मारणार आहे याची त्यांना काहीच कल्पना नव्हती, कारण मी आधीच इतके भयंकर आणि निश्चित पाऊल उचलले होते की केवळ त्या विचारानेच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली असती. सुरुवातीपासूनच माझे आयुष्य साधे, शांत आणि मध्यमवर्गीय मूल्यांनी बांधलेले होते. माझे वडील एक लहान सरकारी कार्यालयात शिपाई होते, जे एका छोट्या गावात राहत होते. माझ्या शक्तीला आत्मसात करून मला शिक्षण देण्यात आले आणि समाजात ताठमानेने जगण्यास सक्षम बनवण्यात आले. आमचे जग लहान होते आणि माझ्या आईचे प्रेम, माझ्या वडिलांचा प्रामाणिकपणा व माझ्या भावाची माया हीच आमची सर्वात मोठी ताकद होती. ते माझ्यासाठी खूप मोठी संपत्ती होते. माझे वडील नेहमी म्हणायचे, मुली, संपत्ती म्हणजे केवळ माती आहे. माणसाची मूल्ये आणि आत्मसन्मान हीच त्याची खरी ओळख असते. मी ही शिकवण माझ्या आयुष्याचा मंत्र मानली. जेव्हा याच कुटुंबाकडून मला लग्नाची मागणी आली, तेव्हा माझ्या वडिलांच्या डोळ्यातील आनंदाश्रू आजही माझ्या मिटलेल्या डोळ्यांसमोर येतात. मला ते भूतकाळातलं अगदी स्पष्ट आठवते. माझे सासरे आमच्या लहानशा घरात बसून मोठमोठ्या गोष्टी बोलत होते. चहा पीत ते म्हणाले होते, दादा, आम्हाला फक्त एक सुसंस्कृत मुलगी हवी आहे, जी आमचं घर सांभाळू शकेल. आम्हाला संपत्तीचा लोभ नाही, देवाने आम्हाला सर्व काही दिलं आहे. आम्हाला फक्त एक अशी मुलगी हवी आहे, जी शिकलेली असेल आणि घर सांभाळू शकेल. त्यावेळी त्यांचे ते गोड शब्द माझ्या मनाला भिडले. त्यावेळी त्यांच्या गोड आणि मृदू शब्दांमागे दडलेल्या लांडग्याला आमच्या साध्या आणि प्रामाणिक कुटुंबाला ओळखणे अशक्य होते. बाबांना वाटले की आपल्या लाडक्या मुलीसाठी यापेक्षा चांगले घर असूच शकत नाही. त्यांनी आपल्या ऐपती पलीकडे खर्च केला, कर्ज घेतले आणि आपली संपूर्ण भविष्यातील बचत खर्च केली. त्यांनी मोठ्या थाटामाटात माझ्या लग्नासाठी जीव ओवाळून टाकला होता. आमच्या लग्नाचे पहिले काही दिवस म्हणजे जणू काही मी एक सुंदर जादुई स्वप्न जगत होते. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. नवीन कपडे, दागिने आणि नातेवाईकांची सतत वर्दळ होती. माझा नवरा अमित, जो सुरुवातीला माझ्याशी खूप प्रेमाने बोलायचा आणि माझ्या प्रत्येक लहान सहान गोष्टीची काळजी घ्यायचा, तो हळूहळू मला त्याच्या आईसारखं वागवू लागला आणि माझ्या वडिलांच्या प्रभावाखाली माझ्यात बदल होऊ लागला. तो बदल इतका हळू होता की माझ्या लक्षातही आला नाही. आमच्या लग्नानंतर बरोबर 2 महिन्यांनी जेव्हा माझे वडील मला भेटायला सासरच्या घरी आले, तेव्हा त्यांनी आपल्या ऐपती पलीकडे जाऊन अमितला एक महागडी सोन्याची साखळी भेट दिली, जेणेकरून आपल्या जावयाचा मान कमी होऊ नये. माझे वडील निघून गेल्यावर लगेच माझ्या सासूने ती साखळी फेकून दिली आणि कपाळावर आट्या घालत कडवट स्वरात म्हणाली, एवढ्या हलक्या
आणि पातळ सगळ्या नोकरांच्या मुलांना त्यांच्या मुंडनविधीचा भाग म्हणून दिल्या जातात. तुझ्या वडिलांनी आपलं नाव बदनाम करायला आणि आपल्या समाजावर लज्जा आणायला कोणतीही कसर सोडली नाही. तेव्हाच पहिल्यांदा माझ्या काळजात एखादी तीक्ष्ण सुई टोचल्यासारखं मला वाटलं. जेव्हा माझ्या वडिलांनी ती चेन दुकानात विकत घेतली होती, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमानाचा आनंद मला आठवला. त्या रात्री मी माझ्या खोलीत गेले आणि अमितला अगदी संयमित स्वरात म्हणाले, अमित, आईने बाबांनी तुला दिलेल्या गोष्टीचा सर्वांसमोर अपमान करायला नको होता. त्यांनी ते त्यांच्या परीने सर्वोत्तम दिले होते. माझ्याकडे न पाहता अमित म्हणाला, प्रिया, आईने काही चुकीचं म्हटलं? तुझ्या वडिलांनी त्यांचा दर्जा पाहता एवढ्या मोठ्या घराण्यातच लग्न लावून द्यायला हवं होतं. आता जर त्यांनी काही दिलंच असेल तर ते सभ्यपणे द्यायला हवं होतं. रडण्यासारखं किंवा वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? अमितच्या तोंडून हे शब्द ऐकून माझं हृदय थरथरलं. ज्या पतीला मी माझा रक्षक आणि माझा सोबती मानते, माझी खात्री पटली होती की तिची विचारसरणी त्याच्या कुटुंबाप्रमाणेच पोकळ होती. हळूहळू मला ते कटू सत्य समजू लागले. या घराच्या भिंती किती आलिशान आणि संगमरवरी असल्या तरी तिथे राहणाऱ्या लोकांची मने तितकी संकुचित, काळोखी आणि क्रूर होती. दिवसेंदिवस त्यांच्या मागण्यांचा न संपणारा ओघ अधिकच तीव्र होत गेला. या तक्रारींचे न संपणारे चक्र सुरूच होते. कधी तो जुना झाला आहे असे सांगून माझ्यावर नवीन रेफ्रिजरेटर घेण्यासाठी दबाव टाकायचे, तर कधी ते गाडी अपग्रेड करण्याबद्दल बोलायचे. प्रत्येक लहान मोठी समस्या शेवटी माझ्या वडिलांच्या खिशातच जायची. माझी सासू सकाळी चहाच्या टेबलावर बसल्या बसल्याच मला टोचून बोलायला सुरुवात करायची. अमुक तमुक हा रस्ता खडतर आहे आणि आम्ही त्यावरून चालत आहोत. सुनेने लग्नात गाडी आणली, तिच्या आई वडिलांनी तिला सोन्याची बिस्किटे दिली आणि दुर्दैवाने आम्हाला एक पैसाही मिळाला नाही. मी स्वयंपाकघरात उभी राहून माझे हुंदके आणि रडणे दाबून ठेवत होते. पण आई वडिलांना फोन करताना मी माझा आवाज जराही बसवला नाही. कारण मला चांगलंच ठाऊक होतं की जर बाबांना त्यांच्या लाडक्या मुलीला तिथे दुःख होत आहे किंवा तिचा छळ होत आहे याचा किंचितही सुगावा लागला असता तर त्यांच्या कमजोर हृदयाला तो धक्का सहन झाला नसता. जसजसे महिने सरत गेले तसा हा छळ अधिक मानसिक, सूक्ष्म आणि क्रूर होत गेला. सासूने घरातील सर्व नोकरांना कामावरून काढून टाकले आणि कामाचा सगळा भार एकट्या माझ्याच खांद्यावर पडला. पहाटे 5 पासून रात्री 11 पर्यंत मी यंत्रासारखे राबत असे. संपूर्ण घर स्वच्छ करणे, केर काढणे, फरशी पुसणे, सगळ्यांसाठी जेवण बनवणे आणि कपडे धुणे, हे सगळं एकटीच. पण या अथक कामाच्या मोबदल्यात मला काय मिळायचं? संध्याकाळी जेव्हा सगळे जेवणाच्या टेबलावर असायचे, खळखळून हसत मी जेवायला बसायचे. पण ताटात फक्त उरलेल्या सुक्या भाज्या आणि करपलेल्या पोळ्याच असायच्या. कधी कधी माझी सासूबाई मुद्दामहून भाज्या जास्तच वाढायच्या, जेणेकरून माझ्यासाठी काहीच शिल्लक राहणार नाही. आणि मग मला मीठ किंवा थंड पाण्यानेच भूक भागवावी लागायची. अमित आपल्या डोळ्यात देखत सर्व काही घडताना पाहत होता. दिवसेंदिवस अशक्त होत चाललेली पत्नी आणि तिच्या डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळे त्याच्या लक्षात येत होती. पण त्याने आपल्या आईला प्रश्न विचारण्याचे धाडस कधीच केले नाही. खरे तर त्याच्या आईच्या या क्रूर आणि अमानुष खेळात त्याचा स्वतःचा अंतर्मनातील लोभही पूर्णपणे सामील होता. एके दिवशी दुपारी काम करत असताना मला अचानक चक्कर आली आणि मी स्वयंपाकघरात जमिनीवर कोसळले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा माझी सासू माझ्या समोर उभी होती आणि मला ओरडत होती की कामचोर इथे चालणार नाहीत, उठ आणि जेवण बनव. त्याच रात्री जेव्हा अमित खोलीत आला तेव्हा मी त्याला हिम्मत करून म्हणाले, अमित, कृपया मला डॉक्टरकडे घेऊन जा. मला अजिबात बरे वाटत नाहीये. माझ्या पोटात सतत असह्य वेदना होत आहेत आणि अशक्तपणामुळे माझे पाय थरथरत आहेत. अमितने माझ्याकडे चिडलेल्या नजरेने पाहिले. पॅन्टच्या खिशातून पाकिट काढले आणि एक चुरगळलेली 50 रुपयांची नोट जमिनीवर फेकत म्हणाला, सरकारी रुग्णालयात जा. तुझ्या या फालतू त्रासांवर खर्च करायला माझ्याकडे पैसे नाहीत. आईचं बरोबर आहे की तुला फक्त काम टाळता येतं. जेव्हा ती 50 रुपयांची नोट जमिनीवर पडली तेव्हा मला जाणवलं की माझी ओळख, माझं शिक्षण आणि माझ्या आईवडिलांनी मला दिलेली सगळी मूल्य
त्या धुळीने माखलेल्या जमिनीवर विखुरली. माझा आत्मा त्या दिवशी मी बंड केले. मी त्या नोटाला हातही लावला नाही आणि शांतपणे खोलीच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन गुडघ्यांमध्ये डोके खुपसून रडू लागले. त्याच रात्री जेव्हा 2 वाजले होते तेव्हा मला स्वयंपाकघर आणि हॉलच्या मधून कुजबूज ऐकू आली. संपूर्ण घर झोपले होते. मग तो आवाज कोणाचा होता? मी पाणी पिण्याच्या बहाण्याने हळूच खोलीतून बाहेर पडले. हॉलच्या मंद प्रकाशात माझे सासरे, सासू आणि अमित जेवणाच्या टेबलाभोवती वर्तुळाकार बसून एक गुप्त योजना गंभीरपणे आखत असल्याचे मला दिसले. माझे सासरे हवेत बोट फिरवत म्हणाले, अमित, नुसत्या बोटाने काही होणार नाही. तिच्या आई वडिलांना फोन करून सरळ सांग की मुलाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला ताबडतोब 2 लाख रुपये रोख हवे आहेत. जर तिने नकार दिला किंवा गरिबीबद्दल तक्रार केली तर त्या मुलीचं आयुष्य इतकं असह्य करा, तिला इतका त्रास द्या की तिला रडून आपल्या वडिलांच्या पाया पडायला भाग पडेल. अमितने कोणताही विचार न करता आपली संपूर्ण संमती दर्शवली. तो म्हणत होता, हो बाबा, तिच्या वडिलांनी लग्नात तसंही फार काही दिलं नव्हतं आणि आता ते परत मिळवण्याचा हाच एक मार्ग आहे. हे सगळं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या पतीने या अनोळखी शहरात, या अनोळखी घरात मला आधार दिला होता, तोच आता माझ्या विनाशाची, माझ्या भुकेची आणि माझ्या अश्रूंची पटकथा लिहित होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा घरातील वातावरण बदलले होते. नेहमीप्रमाणे चहा बनवण्यासाठी मी स्वयंपाकघरात गेले तेव्हा ते दृश्य पाहून मी थक्क झाले. स्वयंपाकघरातील मोठ्या स्टीलच्या रेफ्रिजरेटरला एक जड लोखंडी कुलूप लटकत होते. केवळ रेफ्रिजरेटरलाच नाही तर माझ्या सासऱ्यांनी पीठ, डाळ, तांदूळ आणि मसाले असलेल्या डब्यांनाही छोटी कुलपे लावली होती. माझ्या सासूबाईंनी स्वयंपाकघराच्या सगळ्या चाव्या त्यांच्या साडीच्या पदरात घट्ट बांधल्या होत्या. धक्का बसलेल्या आणि थरथरत्या आवाजात मी विचारले, आई, हे सगळं काय आहे? स्वयंपाकघराला कुलूप का लावले? काळात हॉलमधून माझ्या सासऱ्यांचा भारदस्त कठोर आवाज घुमला. वर्तमानपत्र बाजूला सारून ते म्हणाले, आज घरातला हा नवा नियम. सुनबाई, या घरात आता कोणालाही फुकटची भाकरी खायला मिळणार नाही. जोपर्यंत तुझ्या आई वडिलांकडून आम्हाला 2 लाख रुपये रोख मिळत नाहीत तोपर्यंत तुला दिवसातून फक्त 1 कोरडी भाकरी मिळेल आणि ती तेव्हाच जेव्हा तू घरातील सर्व कामे पूर्ण प्रामाणिकपणे करशील. जर तुला खूप भूक लागली किंवा पोटात दुखू लागले तर तुझ्या गरीब वडिलांना सांग. फोन करून त्यांना पैसे आणायला सांग. नाहीतर या घरात हाल सोसायला आणि शरणागती पत्करायला तयार राहा. त्यांचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यासमोर अंधारे आले. माझा विश्वासच बसत नव्हता की या सुशिक्षित आधुनिक समाजात एखादे कुटुंब तिच्याकडून पैसे उकळण्यासाठी आपल्या सुनेला एका माणसाला उपाशी ठेवण्या इतपत खालच्या पातळीवर जाऊ शकते. मी खिडकीतून बाहेर पाहिले. आकाश गडद दाट ढगांनी भरलेले होते आणि हवेत एक विचित्र भयावह शांतता पसरली होती. अगदी तशीच शांतता जी त्या क्षणी माझ्या आतही रेंगाळत होती. पण त्या शांततेमागे एक वादळ घोंगावत होते. मी माझे संपूर्ण अश्रू पुसले आणि ठरवले की मी आता आणखी रडणार नाही. मी आणखी कोणताही छळ सहन करणार नाही. आता आणखी नाही. दुसरीकडे सर्वसामान्य आणि फसव्या गोष्टींपासून अलिप्त राहा. मी माझ्या वडिलांना त्यांच्या समोर शरणागती पत्करू देणार नव्हते. पण मला जे पाऊल उचलायचे होते त्यासाठी प्रचंड धैर्य, संयम आणि अचूक निर्णयाची गरज होती. कारण मी एका धोकादायक चक्रव्यूहात अडकले होते, जिथे एका चुकीची चाल मला आयुष्यभरासाठी तुरुंगात पाठवू शकली असती किंवा मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकली असती. त्यांना वाटले की मी खचून जाईन, पण त्यांना कल्पना नव्हती की खेळ तर आताच सुरू झाला होता. भूक ही माणसाच्या आत्मसन्मानावर हल्ला करणारी पहिली गोष्ट आहे. जेव्हा तुमच्या पोटात उंदीर धावत असतात आणि धान्याची पोती तुमच्या समोर बंद असतात तेव्हा ते कुलूप केवळ लोखंडाचे बनलेले नसते, ते तुमच्या असह्यतेचे क्रूर स्मारक बनते, तुमच्या जागेची सतत आठवण करून देणारे. सकाळचा चमकणारा सूर्य संध्याकाळच्या मंद प्रकाशात विलीन झाला होता, पण पाण्याचा एक थेंबही माझ्या पोटात गेला नव्हता. त्या दुपारी माझ्या सासूबाईंनी स्वतःसाठी आणि सासऱ्यांसाठी मुद्दामहून एक शाही जेवण बनवले होते, ज्याचा सुगंध घरभर दरवळत होता. मसाल्यांचा वास, गरमागरम पोळ्यांचा सुगंध
माझ्या खोलीत शिरला आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. माझ्या आतड्यांना पीळ पडत होता. जणू काही ते माझं मांस फाडून खात आहेत असं मला वाटत होतं. मी पलंगावर पडून पंख्याची 3 पाती फिरताना पाहत होते आणि विचार करत होते की हा तोच दिवस होता का, जेव्हा माझ्या वडिलांनी स्वतःच्या इच्छांचा त्याग करून मला शिकवण्यासाठी रात्रभर जागून काढली होती. हाच तो दिवस होता का ज्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं होतं. आपली मुलगी एका सुखी घराची लक्ष्मी व्हावी या आशेने तिने आपली कमाई सोपवली होती का? लक्ष्मीला असे उपाशी ठेवून तिचा छळ करायचा आहे का? अमित संध्याकाळी साधारण 7 वाजता कामावरून परत आला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच एक विचित्र उदासीनता आणि अहंकार होता. आल्याबरोबर त्याने आपली बॅग सोफ्यावर फेकली आणि पाण्यासाठी ओरडला. त्याने आईला लगेच पाणी मागवले. माझ्या सासूने साडीच्या पदरातून चावी काढली, ऐटीत फ्रीज उघडला आणि त्याला थंड पाणी दिले. थरथरत्या पायांनी मी माझे सर्व धैर्य एकवटले आणि खोलीतून बाहेर पडून थेट अमित समोर उभी राहिली. भूक आणि अशक्तपणामुळे माझा आवाज अडखळत होता आणि डोळ्यात दाटून आलेले अश्रू आटले होते. मी म्हणाले, अमित, तुला तुझ्या डोळ्यांनी दिसत नाही का? मी तुला सांगते की तुझ्या आईने घरातलं जेवण बंद ठेवलंय. मला सकाळपासून भूक लागली आहे. माझं पोट दुखते. तुला तुझ्या बायकोची थोडी सुद्धा दया येत नाही का? तुझं हृदय दगडाचं झालंय का? अमितने पाण्याचा ग्लास टेबलावर ठेवला आणि माझ्याकडे अशा नजरेने पाहिले जणू काही मी त्याच्या शांततेत व्यत्यय आणणारा एखादा निरुपयोगी भंगार आहे. आपल्या शर्टची बटणे काढत तो म्हणाला, बघ प्रिया, इथे असा गोंधळ घालू नकोस. आई बाबा जे करत आहेत ते चुकीचं नाहीये. आपल्या लग्नाच्या वेळी तुझ्या वडिलांनी मोठी मोठी वचनं दिली होती आणि आज जेव्हा मला माझा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची नितांत गरज आहे तेव्हा ते तोंड लपवत आहेत. तू फक्त गुपचूप फोन करून त्यांना लगेच 2 लाख रुपयांची व्यवस्था करायला सांगा. सगळं पुन्हा ठीक होईल आणि तुम्हाला तुमचे आवडते पदार्थ खाता येतील. अमितचे शब्द ऐकून जणू कोणीतरी माझ्या ताज्या जखमांवर उकळते ऍसिड ओतले होते. मला गरगरत होते, पण स्वतःला सावरण्यासाठी मी सोफ्याचा कोपरा पकडला. मी म्हणाले, अमित, माझे वडील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत आणि त्यांच्याकडे आता अतिरिक्त पैसे उरलेले नाहीत. त्यांच्याकडे जे काही होते ते त्यांनी माझ्या लग्नावर आणि तुझ्या चैनीवर खर्च केले. तू त्यांच्यावर अशी जबरदस्ती करू शकत नाहीस. ते आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. माझ्या शेजारी बसून वर्तमानपत्र वाचत असलेल्या माझ्या सासऱ्याने ते वर्तमानपत्र टेबलावर जोरात आपटले. त्याने तिच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा मारला आणि लाल डोळ्यांनी ओरडून म्हणाले, बघ, मग इथे ऐश आरामात जगण्याची अपेक्षा करू नकोस. सुनबाई, या घरातला प्रत्येक पैसा आमचा आहे. आमच्या पूर्वजांची कमाई आहे. तुझ्या वडिलांकडे पैसे नसतील तर त्यांनी त्यांची जमीन घर विकून टाकावं. आम्हाला त्याची पर्वा नाही. आम्हाला आमच्या व्यवसायासाठी पैशांची गरज आहे, जे तुझ्या लग्नासाठी पुरेसे असतील. हा त्याचाच एक भाग आहे. आणि हो, आज रात्री तुला खायला काही मिळणार नाही, कारण तू आज दुपारी कपडे नीट धुतले नाहीत आणि माझ्या कॉलरवर घाण लागली आहे. जोपर्यंत तुला तुझी जागा आणि तुझ्या आईवडिलांची जागा कळत नाही तोपर्यंत तुला असंच उपाशी राहावं लागेल. काहीही उत्तर न देता मी शांतपणे माझ्या खोलीत परत आले. मी जाऊन आतून दार लावून घेतलं. माझे अश्रू थांबतच नव्हते. मुंदके घशातच दाटून येत होते, जेणेकरून बाहेरच्या कोणालाही माझी ही कमजोरी दिसू नये. माझी उशीर रडण्याने पूर्णपणे भिजली होती. या नरकातून बाहेर कसे पडावे हे मला सुचत नव्हते. मी माझ्या वडिलांना फोन करू का? नाही. मी त्यांना साधा उल्लेख जरी केला तरी ते थेट त्यांच्या घरी येतील. ते त्यांच्याकडे उरलेली वडिलोपार्जित जमीन विकून शहरात निघून जातील आणि मला व माझ्या भावाला म्हातारपणी बेघर करून टाकतील. त्यांच्या आयुष्यभराच्या त्यागाची आणि माझ्या या आयुष्याची किंमत मोजायला मी तयार आहे. मग माझी नजर खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या माझ्या जुन्या कॉलेजच्या डायरीवर पडली. तिची धूळ खात पडलेली पाने चाळताना मला ते कॉलेजचे दिवस आठवले. मला आठवलं जेव्हा मी प्रत्येक वादविवाद स्पर्धेत प्रथम यायचे, जेव्हा प्राध्यापक आणि मित्र माझ्या धैर्याची आणि तार्किक विचारांची प्रशंसा करायचे. ती निर्भय मुलगी आज इतकी कमजोर, इतकी असह्य झाली होती का, की तीन लोभी आणि क्रूर माणसांपुढे शरणागती पत्करेल? नाही, माझ्या आतली सुप्त स्वाभिमानी मुलगी अचानक जागी झाली. मला जाणवलं
की कायदा या देशाचे संविधान माझे रक्षण करते आणि जर मी गप्प राहिले तर मी त्यांच्या गुन्ह्यात समान भागीदार. मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा संपूर्ण घर गाढ झोपेत होते तेव्हा सर्वत्र शांतता पसरली होती. फक्त माझ्या सासऱ्याच्या घोरण्याचा आवाज घुमत होता. मी सावधपणे माझा फोन उचलला. घरातील वायफाय बंद होते कारण माझी सासू रात्री फोन बंद करायची. त्यामुळे मी कोणाशीही बोलू शकत नव्हते आणि मला भीती वाटत होती की इंटरनेटच्या आवाजाने किंवा माझ्या फोनच्या प्रखर प्रकाशाने कोणीतरी जागे होईल. मी माझा चेहरा आणि शरीर जाड ब्लँकेट खाली लपवले आणि फोन चालू केला. स्क्रीनच्या प्रकाशाने माझ्या सुजलेल्या डोळ्यांची आग होत होती. माझी बोटे थरथरत होती, पण मी स्वतःला आवरू शकले नाही. माझा निश्चय आता पक्का झाला होता. मी एका अशा विशिष्ट नंबरवर संदेश तयार करायला सुरुवात केली ज्याचा या घरातील लोकांनी स्वप्नातही कधी विचार केला नसेल. मला एक चांगलंच ठाऊक होतं, जर मी थेट स्थानिक पोलीस स्टेशनला फोन केला किंवा एखाद्या सामान्य पोलिसाला पाठवलं तर पोलिसांनी कदाचित आधी ते मोठ्या चलाखीने सर्व कुलपे उघडायचे, त्यांच्यासमोर जेवण ठेवायचे आणि मग मला मनोरुग्ण किंवा खोटारडा सिद्ध करायचे. मला असं काहीतरी करायचं होतं जे निर्दोष ठरेल, असं काहीतरी ज्यामुळे त्यांना सावरण्यासाठी किंवा त्यांची साक्ष बदलण्यासाठी एक क्षणही मिळणार नाही. त्या गुप्त संदेशात मी माझ्या संपूर्ण क्लेशदायक परिस्थितीचं वर्णन केलं होतं. मी त्यांचे सविस्तर वर्णन केले. मी फ्रीज आणि किराणा सामानाच्या खोक्यांवरील जड कुलुपांचे फोटो जोडले जे मी दुपारी सासूबाई झोपल्यानंतर माझ्या कॅमेऱ्याने गुपचूप काढले होते. आणि इतकेच नाही तर मी गेल्या काही दिवसांपासून माझ्या स्वतःच्या चातुर्याने गोळा केलेले गुप्त आणि निर्विवाद पुरावा देखील जोडला. तो पुरावा काय होता हे फक्त मलाच माहीत होतं आणि तो पुराव्याच त्या येणाऱ्या वादळाचं खरं कारण ठरणार होता जे या तिघांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होतं. मेसेज पाठवल्यानंतर जेव्हा स्क्रीनवर यशस्वीरित्या पाठवला अशी सूचना चमकली तेव्हा मी माझा फोन पुन्हा उशीखाली खोलवर ठेवून माझ्या अनियंत्रित हृदयाचे ठोके शांत करण्याचा प्रयत्न केला. माझे हृदय इतक्या जोरात धडधडत होते की जणू ते छातीतून बाहेर पडेल असे वाटत होते आणि माझ्या कपाळावर घामाचे थेंब जमा होत होते. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने पडद्याची होणारी सळसळ किंवा रात्रीच्या कीटकांचा आवाज यांसारख्या प्रत्येक लहानशा आवाजाने माझ्या अंगावर काटा येत होता. त्या आवाजाने मला घाबरवले सुद्धा की हे पाऊल उलटले अशी भीती वाटत होती. मला काळजी वाटत होती की अमित माझी सासू खोलीबाहेर उभी राहून लक्षपूर्वक ऐकत असेल. या भीतीने मी अचानक जागे होऊ शकले असते. ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात लांब, सर्वात भयानक आणि सर्वात उत्कंठावर्धक रात्र होती. एकीकडे भुकेमुळे पोटात असह्य कळा येत होत्या तर दुसरीकडे उद्या काय होणार या चिंतेमुळे मला झोप लागत नव्हती. सकाळी जेव्हा सूर्याची पहिली प्रखर किरणे खोलीत शिरली, जेव्हा खिडकीतून दिव्याचा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडला तेव्हा मला वाटले की मी एका नव्या आयुष्यात, नव्या अस्तित्वात प्रवेश केला आहे. आज माझ्या डोळ्यात अश्रू नव्हते, असह्यता नव्हती, उलट एक विचित्र विराम आणि एक भयावह शांतता होती. मी नेहमीप्रमाणे उठले, चेहरा धुतला आणि शांत पावलाने स्वयंपाकघराकडे गेली. माझी सासू आधीच तिथे होती. तिने चहा बनवला, त्याचा सुगंध घरभर दरवळत होता. पण तिने नेहमीप्रमाणे मला कप दिला नाही. जा, आधी सगळं घर झाडून घे, मोठा हॉल नीट साफ कर आणि मग तुला कालची शिळी भाकरी मिळेल. काहीही विरोध न करता, एकही शब्द न बोलता हळूच कोपऱ्यातून एक झाडू उचलला आणि मी संपूर्ण घर स्वच्छ करायला सुरुवात केली. माझं शरीर आतून पूर्णपणे थकून गेलं होतं. मी खूप अशक्त झाली होती आणि मला तीव्र चक्कर येत होती. माझे पाय लडखडत होते, पण माझ्या मनात एक विचार होता, एक जिद्द होती, एक वचन होतं की आज या रोजच्या जीवनात हा तमाशा आणि अपमान थांबलाच पाहिजे. सासरे हॉलमध्ये बसून वर्तमानपत्र वाचणे आणि चहा घेत होते आणि अमित ऑफिससाठी त्याचे बूट पॉलिश करत होता. त्याला वाटत होतं की त्याची क्रूरता मला उपाशी ठेवण्याची त्याची पद्धत यशस्वी होत आहे आणि मी आता पूर्णपणे खचून जाईन. कोणत्याही क्षणी कोसळून रडत रडत माझ्या वडिलांना फोन करेन, पण भिंतीवरच्या घड्याळाचे काटे वेळेवर फिरत आहेत या गोष्टीकडे तो पूर्णपणे दुर्लक्ष करत होता. तिने साम्राज्याच्या अंताची उलटगिलती केव्हाच सुरू केली होती आणि तिचा वेळ आता संपणार होता. दुपारचे 12 वाजले होते. घरात
एक विचित्र गुदमरणारी टाकणारी शांतता पसरली होती, जी येणाऱ्या वादळाचे स्पष्ट संकेत देत होती. माझे सासरे सोफ्यावर बसून व्रतवाहिनीवरील एक चर्चा अत्यंत एकाग्रतेने पाहत होते, तर दुसरीकडे माझी सासू मला पुन्हा उपाशी ठेवण्यासाठी आणि माझ्या असहाय्यतेचे प्रदर्शन करण्यासाठी स्वयंपाकघरात गुपचूप जेवण बनवण्याचा कट रचत होती. अमित सकाळी ऑफिसला गेला होता आणि नेहमीप्रमाणे जाताना त्याने माझ्याकडे पाहिलेही नाही. भुकेमुळे माझ्या डोळ्यांसमोर अधूनमधून दाट अंधार पडत होता. माझे पाय भुकेने थरथरत होते. जणू नदी किनारी एखाद्या भुकेल्या माणसाच्या पोटातून भुकेचा आवाज येत होता. मी यातून प्रचंड थरथरत होते, जणू माझ्या शरीराचा प्रत्येक सांधा निकामी झाला होता. पण माझ्या आत्मसन्मानासाठी मी माझी पाठ सरळ ठेवून भिंतीला टेकून उभी राहिले. मी सभागृहाच्या कोपऱ्यात शांतपणे उभी राहून मानवी रूपातली हे लांडगे माझा आत्मसन्मान चिरडून टाकण्यासाठी दबा धरून बसलेले पाहत होते. थोड्यात माझ्या सासऱ्यांनी रिमोट उचलला, टीव्हीचा आवाज थोडा कमी केला, आपल्या मिशांना पिळी दिला आणि माझ्याकडे बघून उपहासाने म्हणाले, अगं प्रिया, तुझ्या बिचाऱ्या वडिलांनी अजून फोन केला नाही का? त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक लाडक्या मुलीच्या जीवापेक्षा ते 2 लाख रुपये जास्त प्रिय आहेत का? बघ, तुला स्पष्ट सांगतो, जर तू आज रात्री 5 वाजेपर्यंत पैशांची व्यवस्था केलीस तर हो, जर आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पैशांची व्यवस्था झाली नाही आणि रक्कम बँक खात्यात जमा झाली नाही तर आज रात्री तुला पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही. पोळ्या तर दूरच राहिल्या. मी त्याच्याकडे पाहिले. माझ्या डोळ्यात भीती नव्हती, अश्रू नव्हते किंवा कोणती विनवणी नव्हती. त्याऐवजी तिथे खोल गोठलेला द्वेष आणि सुडाची आग होती. मी माझी कोरडी जीभ ओठांवर फिरवली आणि अगदी शांत, गंभीर आणि मोठ्या आवाजात म्हणाले, बाबा पैसे पाठवणार नाहीत. त्या अनैतिक लोकांच्या अनैतिक मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे एक पैसाही नाही आणि त्यांच्याकडे करोडो रुपये असले तरी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासारख्या लोभी आणि क्रूर लोकांना एका पैशालाही हात लावू देणार नाही. हे ऐकून माझ्या सासऱ्यांच्या कानात जणू वितळलेले शिसे ओतले गेले होते. त्यांचा चेहरा फिक्का पडला आणि ते क्षणात रागाने खवळले. ते सोफ्यावरून दचकून उठले. त्यांच्या हातातला रिमोट जमिनीवर पडून फुटला. ते ओरडले, तुमची हिंमत कशी झाली? आमच्या घरात राहून आमचं पीठ खाऊन तुम्ही आमच्याकडे रागाने बघताय, आमच्या लायकीवरच प्रश्नचिन्ह लावताय. तू माझ्याकडे नुसतीच रोखून बघत आहेस, आपल्या नात्यावर प्रश्न विचारत आहेस. लाजवंती, कृपया स्वयंपाकघरातून बाहेर ये. बघ, या उद्धट स्वैर मुलीची जीभ किती लांब झाली आहे. आज मला ती सगळी कापून टाकावी लागेल. सासूबाई हातात जळता लाटणा घेऊन लगेच स्वयंपाकघरातून धावत बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र, क्रूर आणि हिंसक भाव स्पष्ट दिसत होता. जणू काही या संधीचीच वाट पाहत असल्यासारखे ती निघून जाऊ शकली असती. जणू काही ती याच क्षणाची वाट पाहत होती. बाहेर येताच ती थुंकली आणि म्हणाली, आपण त्याला मोकळं सोडल्यामुळे तो इतका निर्ढावला आहे. 2 दिवस उपाशी ठेवूनही त्याने हार मानली नाही. आज आपल्याला त्याला इतकी जोरदार लाथ मारावी लागेल की त्याच्या आई वडिलांनाही ते आठवेल. आज आपल्याला त्याला सरळ करावंच लागेल. ती तिच्या पूर्ण ताकदीनिशी माझ्या दिशेने धावून आली आणि विचार न करताच तिने माझा डावा हात घट्ट पकडून तो मागे फिरगळण्याचा प्रयत्न केला. भुकेने अशक्त झालेल्या माझ्या शरीरात तिचा शारीरिक हल्ला सहन करण्याची ताकद उरली नव्हती. माझ्या घशातून वेदनेची एक तीव्र किंकाळी बाहेर पडली, पण मी पटकन माझ्या दुसऱ्या हाताने भिंत पकडून स्वतःला सावरले. डोळे मोठे करत सासरे कठोरपणे म्हणाले, लाजवंती, तिला अंधाऱ्या खोलीत तोडून तिचा फोन लगेच हिसकावून घे. जोपर्यंत ती आत भुकेने तहानेने तळमळत जीवाची भीक मागत नाही, जोपर्यंत तिला शुद्ध येत नाही, तोपर्यंत आपण तिचा सगळं स्वाभिमान या खाटेखाली गाडून टाकू. त्याच क्षणी जेव्हा माझी सासू मला त्या अंधारे कोठडीसारख्या खोलीकडे निर्दयपणे ओढत होती, माझे कपडे फाटण्याच्या भीतात होते, तेव्हा जड लोखंडी मुख्य दरवाजावर एक जोरदार घुमणारा ठोका पडला. तो आवाज इतका जड, अधिकारवाणीचा आणि भयानक होता की माझ्या सासूचे हात गोठून गेले आणि त्या भीतीने स्तब्ध झाल्या. तिने माझं मनगट सोडलं. क्षणभर घरात संपूर्ण शांतता पसरली. दचकून सासऱ्यांनी दरवाजाकडे पाहिले. त्यांच्या कपाळावर काळजीची रेषा उमटली आणि ते स्वतःशीच पुटपुटले,
या शांत दुपारी यावेळी इथे कोण आले? आम्ही तर ऑफिसमध्ये आहे आणि कोणताही नातेवाईक पूर्वसूचना दिल्याशिवाय येत नाही. तिने मला घट्ट धरले आणि जड पावलाने दार उघडायला हात पुढे केली. त्याने बिगडी कुलूप फिरवून दार मागे खेचताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली, जणू कायमचीच खाली गेली. बाहेर उन्हात तो कोणी साधा सुद्धा पाहुणा किंवा ओळखीचा माणूस नव्हता. खाकी गणवेशातील पोलिसांचे संपूर्ण पथक सज्ज उभे होते, ज्यात कडक शिस्तीच्या महिला कॉन्स्टेबल आणि हातात सरकारी फाईल व काठी घेतलेले एक अत्यंत गंभीर वरिष्ठ इन्स्पेक्टर होते. इन्स्पेक्टरच्या चेहऱ्यावरचे ते कडक, कठोर आणि कायद्याच्या बाबतीत कडक भाव पाहून माझ्या सासऱ्यांचा चेहरा फिक्का पडला आणि क्षणात त्यांचा घसा कोरडा पडला. आपला आवाज कृत्रिमरित्या सामान्य आणि गोड करण्याचा प्रयत्न करत हात जोडून म्हणाले, अहो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही? भर दुपारी आमच्या या गरीब घरात तुम्ही कसे काय आलात? आपल्या घरात किंवा परिसरात काही चोरी झाली आहे का? आपल्याकडून काही चूक झाली आहे का? इन्स्पेक्टर साहेबांनी सासऱ्यांचे खोटे खडे लावलेले हात हळूच बाजूला केले आणि त्याने त्यांचे हात जोडलेले झटकून बाजूला केले आणि त्यांची परवानगी न घेता आपले जड बूट घालून थेट घराच्या भव्य दिवाणखान्यात शिरले. त्याची तीक्ष्ण भेदक नजर थेट माझ्यावर पडली, जो दिवाणखान्याच्या दूरच्या कोपऱ्यात विस्कटलेल्या कपड्यात अशक्तपणामुळे थरथरत उभा होता आणि ज्याचा हात माझी सासू अजूनही मागून धरण्याचा प्रयत्न करत होती. इन्स्पेक्टरचा इशारा मिळताच महिला कॉन्स्टेबल डोळ्याची पापणी लवते न लवते तोच पुढे धावल्या. त्यांनी निर्दयपणे माझ्या सासूबाईंचं मनगट हिसकावला आणि त्यांना माझ्यापासून दूर खेचले. इन्स्पेक्टर माझ्या जवळ आले. त्यांनी आपली कठोर नजर मवाळ केली आणि अत्यंत संवेदनशील संरक्षक स्वरात विचारले, तुम्ही प्रिया आहात का? आम्हाला सांगणारी तुम्हीच आहात का? मी एकही शब्द न बोलता डोळ्यात पाणी आणून फक्त मान डोलवत हो म्हटले, कारण गेल्या 35 तासांपासून मी अन्नाचा एक कणही खाल्ला नव्हता आणि माझ्या तोंडून एक शब्दही निघत नव्हता. इन्स्पेक्टरने ताबडतोब आपल्या मागे उभे असलेल्या एका तरुण कॉन्स्टेबलला सांगितले, रघुवीर, ताबडतोब सरकारी गाडीतून पाण्याची बाटली आणि इतर काही सामान घेऊन ये. बिस्किटांचं पाकिट घेऊन आत या. परिस्थिती आणखी बिघडत चाललेली पाहून माझे सासरे मध्येच घुसले आणि मोठ्या आवाजात म्हणाले, इन्स्पेक्टर साहेब, तुमचा गैरसमज होत आहे. ही एक कौटुंबिक बाब आहे. ही मुलगी मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे आणि नेहमी असे खोटे बोलते. ती मुद्दाम आपल्या कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. तो उगाचच काहीतरी नवीन नाटक करत असणार. तिला फसवू नका. इन्स्पेक्टर आपल्या भारदस्त धरारयुक्त आवाजात सासऱ्यांकडे वळून कठोरपणे म्हणाले, तुमचे तोंड बंद करा. मिस्टर रामशरण, तुमच्या या तथाकथित सुसंस्कृत परस्पर संमतीने झालेल्या प्रकरणामागील संपूर्ण भयानक सत्य पुराव्यांसहित आमच्या मुख्यालयात आधीच पोहोचले आहे. तुमच्यावर केवळ हुंडा, छळ किंवा घरगुती हिंसाचाराचा साधा गुन्हा दाखल नाही, तर या मुलीच्या बुद्धिमत्तेने आमच्या निदर्शनास आणलेले काही इतर अधिक गंभीर आरोप आहेत, ज्यानंतर तुम्हाला उर्वरित आयुष्य तुरुंगात काढावे लागेल. परिस्थिती लक्षात येताच सासूने लगेच आपल्या साडीच्या पदराने डोळे पुसले आणि तिने रडण्याचे किळसवाणे नाटक सुरू केले. ती जमिनीवर बसल्याचे नाटक करत म्हणाली, अहो आई बाबा, अहो इन्स्पेक्टर साहेब, आम्ही आमच्या सुनेला डोळ्यावर धरून ठेवले आहे. आम्ही तिला मुलीपेक्षा मोठा दर्जा दिला आहे. ती खूप आळशी आहे. तिला घरकाम करायला आवडत नाही, म्हणूनच ती खोट्या गोष्टी सांगून आम्हाला जाळ्यात अडकवत आहे. देवासाठी आमच्या म्हातारपणावर दया करा. इन्स्पेक्टरने त्यांचे नाटक थांबवले, स्वयंपाकघराकडे पाहिले आणि आपल्या सोबत असलेल्या महिला कॉन्स्टेबलला म्हणाले, शर्मा, कृपया स्वयंपाकघराची पाहणी करून बघा की तक्रारीत जे लिहिले आहे ते खरे आहे का. ती महिला कॉन्स्टेबल ताबडतोब स्वयंपाकघरात गेली आणि तिने स्वतःच्या डोळ्यांनी एक मोठा स्टीलचा रेफ्रिजरेटर आणि धान्याची मोठी पोती, पिठाचे आणि डाळीचे डबे पाहिले आणि धान्याची मोठी पोती आणि पिठाच्या व डाळींच्या पेट्यांना जड लोखंडी कुलपे लावलेली होती, जी कुठल्याही सभ्य घरात असण्याची कल्पनाही करता येणार नाही. तो तिथून ओरडला, होय साहेब, हे अगदी 100% बरोबर आहे. इथे अन्नाचा प्रत्येक कण लोखंडी पकडीत ठेवला जातो आणि सोनेला छळण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.
हा जिवंत पुरावा पाहून इन्स्पेक्टरचा संताप गगनाला भिडला. त्याने सासऱ्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाले, तुम्हाला लाज वाटायला हवी. या कडक उन्हात एका सुशिक्षित सुसंस्कृत सुनेला उपाशी ठेवणे, तिला ओलीस धरणे आणि तिच्या वृद्ध वडिलांकडून खंडणी म्हणून 2 लाख रुपयांची मागणी करणे हे या देशाच्या कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. हा गुन्हा किती गंभीर आणि जामीनपात्र नाही याची तुम्हाला काही कल्पना आहे का? माझ्या सासऱ्यांचे संपूर्ण शरीर आता घामाने भिजले होते. थरथरत्या हाताने त्यांनी मुलगा अमितला फोन करण्यासाठी खिशात हात घातला, पण इन्स्पेक्टरने त्यांचा महागडा फोन हिसकावून घेतला आणि आपल्या कॉन्स्टेबलच्या हातात देत म्हणाले, तुमच्या त्या लाडक्या आणि द्रुत मुलालाही त्याच्या ऑफिसवरून उचलून थेट पोलीस व्हॅनमध्ये टाका. नाही, आमचे विशेष हुंडाविरोधी पथक त्याला थेट त्याच्या ऑफिसच्या जिन्यावरून पोलीस व्हॅनमध्ये घालून पोलीस स्टेशनला नेण्यासाठी आधीच निघाले आहे. आता जी काही चर्चा आणि तडजोड होईल ती थेट न्यायालयात आणि पोलीस स्टेशनच्या गजाआड होईल. या व्हॅनमध्ये बसा. पोलीस स्टेशनमधलं वातावरण भयावह, थंड आणि मानसिकदृष्ट्या धाक दाखवणार आहे. तो एक हृदयद्रावक क्षण होता, जिथे माणसाला आपल्या कृत्यांची खरी किंमत चुकवावीच लागते. एका बाजूला अमितला दुसऱ्या सरकारी पोलीस व्हॅनमधून बाहेर काढून लॉकअपमध्ये नेले जात होते. त्या दिवशी सकाळी ऑफिसला निघताना त्याच्या चेहऱ्यावर असलेला खोटा अभिमान आणि पुरुषीपणा आता कायद्याच्या भीतीने पूर्णपणे नाहीसा झाला होता. त्याच्या जागी एक किळसवाणी भ्याड भीती होती. त्याच्या कपाळावरून घाम टपकत होता. दरम्यान माझे सासरे आणि सासू पोलीस स्टेशनच्या एका कोपऱ्यात लाकडी बाकावर मान खाली घालून बसले होते. आपल्या दुर्दैवाला आणि लोभाला दोष देत होते. पोलीस प्रशासनाने मला एका अवघड परिस्थितीत आणून ठेवले होते आणि माझा अशक्तपणा पाहून मला इन्स्पेक्टरच्या अगदी शेजारी एका शांत सुरक्षित खोलीत ठेवण्यात आली, जिथे महिला कॉन्स्टेबलने ताबडतोब गरम पाणी, ताजे अन्न आणि चहाची व्यवस्था केली. 2 दिवसांच्या उपासमारीनंतर जेव्हा अन्नाचा पहिला घास माझ्या पोटात गेला, तेव्हा माझ्या मिटलेल्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. ते अश्रू माझ्या अशक्तपणाचे लक्षण होते किंवा ते असहायतेचे अश्रू नव्हते. ते आत्मसन्मानाच्या विजयाचे अश्रू होते. आपल्या हक्कांसाठी एकट्याने लढण्याच्या असीम शांतीचे अश्रू होते. असे अश्रू जे या देशातील प्रत्येक शोषित मुलीला मिळायलाच हवेत. अमित पोलिसांच्या खोलीत शिरला तेव्हा त्याची नजर माझ्यावर पडली, जी आता शांतपणे चहा पित होती. आपला भित्रेपणा लपवण्यासाठी तिने लगेच डोळे मिटून घेतले. तो माझ्यावर ओरडला, प्रिया, हा काय मूर्खपणा आहे? तू हे कोणते घृणास्पद कृत्य केले आहेस? तू एका क्षणात आपले चांगले, आनंदी आणि प्रतिष्ठित कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहेस. तुझ्यासारख्या नीच आणि लोभी मुलीला सून म्हणून आमच्या घरात आणणे ही माझ्या आणि माझ्या आईवडिलांच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. ही एक मोठी आणि आत्मघातकी चूक होती. तू आम्हाला वाईट अवस्थेत सोडून गेलास. अमितचा उद्धटपणा पाहून वरिष्ठ इन्स्पेक्टरने टेबलावरून आपली जड काठी उचलली आणि त्याच्या पाठीवर इतक्या जोरात प्रहार केला की तिची किंकाळी पोलीस स्टेशनच्या भिंतींमधून घुमली. इन्स्पेक्टर कठोर आवाजात म्हणाले, अमित, तुझ्या तोंडावर ताबा ठेव आणि नम्रपणे बोल. गेल्या काही महिन्यात तू केलेल्या सर्व अमानुष कृत्यानंतर, घरगुती हिंसाचारानंतर आणि किळसवाण्या खंडणीच्या धंद्यानंतर तुझं योग्य स्थान या समाजात नाही तर तुरुंगाच्या लोखंडी गजांमागे आहे, जिथे तुझा सगळा अहंकार काही दिवसात नाहीसा होईल. तेवढ्यात बाकावर बसलेल्या सासऱ्याने कानाला हाक मारली. त्याच वेळी न्यायाधीशांच्या आसनावर बसलेल्या माझ्या सासऱ्याने कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी शेवटचा डाव टाकला. थरथरत्या हाताने त्यांनी आपले खिसे तपासले आणि आपल्या वरिष्ठ वकिलाला बोलवण्याची परवानगी मागितली. इन्स्पेक्टर समोर उभे राहून त्यांनी स्वतःची बढाई मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि म्हणाले, इन्स्पेक्टर साहेब, शहरात आमच्याकडे खूप पैसा आणि जमीन आहे. कोर्ट सुरू होताच मी जामीन मिळवून देईन आणि या नालायक मुलीला पुन्हा मार्गावर आणीन. मला कोणीही इजा करू शकत नाही. ही पोकळी धमकी ऐकून इन्स्पेक्टर आपली फाईल चाळत एक थंडगार, भयानक आणि रहस्यमय हास्य हसले. त्याच्या डोळ्यात बघत ते म्हणाले, जामीन? मिस्टर रामशरण, तुम्ही तुमच्या स्वतःच्या जामिनाबद्दल बोलत आहात का? तुम्हाला आणि तुमच्या दृष्ट मुलाला या जन्मात इतक्या सहजात जामीन मिळणार नाही. तुमचा कदाचित गैरसमज झाला असावा की प्रियाने आजच्या कोठडी आणि हुंडाच्या केवळ सोप्या कलमांखालीच
तक्रार दाखल केली आहे. हो, शांत मनाने आपल्या हृदयावर हात ठेवा. कल्पना करा, गेल्या 3 दिवसांपासून तुमच्या या बंद आलिशान घरात आणखी कोणते खेळ लपलेले होते. इथेच मुख्य आणि थरारक रहस्य पूर्णपणे उलगडणार होते, जे या संपूर्ण कथेची दिशा कायमची बदलून टाकणार होते. आणि ते ऐकताच तुमच्या सासरच्या मंडळींच्या पायाखालची जमीनच सरकली असती. इन्स्पेक्टरने त्याच्या चामड्याच्या डेस्कवर एक जुनी धूळ खात पडलेली फाईल ठेवली. त्यातून काही अत्यंत गोपनीय कागदपत्र बाहेर काढली आणि अमितच्या चेहऱ्यासमोर ती फिरवली. अमितच्या थरथरत्या डोळ्यात पाहत तो म्हणाला, अमित, तू एका खाजगी कंपनीत सदा कारकून आहेस आणि ती कंपनी नवीन व्यवसायावर सुरू करण्याच्या बहाण्याने काम करत आहे असे म्हटले जाते. तुम्ही तुमच्या पत्नी प्रियाच्या वृद्ध वडिलांकडून 2 लाख रुपये रोख हडपण्याचा प्रयत्न करत होतात. खरं तर तुम्ही ते पैसे कोणत्याही व्यवसायासाठी वापरणार नव्हता, तर शहरातील मोठ्या बुकिंगचे लाखो रुपयांचे जुने ऑनलाईन बेटिंगचे कर्ज फेडण्यासाठी वापरणार होता. तुम्हाला धमक्या मिळत होत्या. इतकंच नाही, तर 3 वर्षांपासून तुम्ही आणि तुमच्या धृत आईने तुमच्या पहिल्या कायदेशीर पत्नीला याच पद्धतीने छळले आणि उपाशी ठेवले होते, ज्यामुळे तिला मध्यरात्री घरातून पळून जाण्यास भाग पडले होते. तुम्ही मोठ्या हुशारीने तिची संपूर्ण गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि कोर्ट केस लपवली होती आणि प्रियावर मूल नसल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. हे दुसरे लग्न कुटुंबाला अंधारात ठेवून ठरवण्यात आले होते. प्रियाने आम्हाला केवळ काल रात्री तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे आणि तिला लावलेल्या कुलुपांचे फोटोज पाठवले नाही, तर तिने तुमच्या खोलीतील त्या गुप्त कपाटाच्या मागच्या गुप्त लॉकरमधून ती जुनी डायरी, तुमच्या पहिल्या लग्नाची मूळ कागदपत्रे आणि ती न्यायालयाची कागदपत्रे परत मिळवण्यासाठी आपला जीवही धोक्यात घातला. तुमच्या संपूर्ण फसवणुकीचा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा जिवंत पुरावा हे ऐकून अमित, माझी सासू आणि सासरे यांच्या चेहऱ्यावर उरलेला थोडासाही रंग उडाला. त्यांचे ओठ कोरडे पडले आणि त्यांनी आपला संयम गमावला. गेल्या काही महिन्यांपासून तो ज्या मुलीला भेटत होता, तिच्या बद्दल त्याला स्वप्नातही कल्पना नव्हती. ती एक साधी, निरक्षर, भित्री आणि असह्य मध्यमवर्गीय मुलगी आहे असे समजून त्यांनी तिला उपाशी ठेवली, तिचा छळ केला. रात्री ती गाढ घोरत असताना तिने त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या कपाटाच्या चावी सुद्धा चोरल्या. मी त्या सर्व गुन्हेगारी कागदपत्रांचे स्पष्ट फोटो काढले आणि ते थेट राज्याच्या महिला सुरक्षा विभाग, सायबर सेल आणि जिल्ह्याला पाठवले. मी ते सर्व एकाच वेळी जिल्ह्याच्या पोलीस कॅप्टनला ईमेलद्वारे पाठवले होते. माझी कृती केवळ स्थानिक पोलिसांना घरी बोलवण्याची नव्हती, तर त्यांचा काळा भूतकाळ आणि वर्तमानातील जुगाराचे प्रकार कायद्यासमोर पूर्णपणे उघडकीस आणून त्यांना उद्ध्वस्त करण्याचे होते. त्यात अमितच्या जुगाराच्या व्यवहारांचे सर्व चॅट रेकॉर्ड आणि तपशील समाविष्ट होते. त्यांनी घरातल्या भंगार पेटीत लपवून ठेवलेल्या त्यांच्या जुन्या तुटलेल्या फोनमधून मी त्या बेकायदेशीर पैसे हस्तांतरणाचे स्क्रीनशॉट सुद्धा घेतले, पण त्याचे सिम कार्ड अजूनही चालू होते आणि सर्व संदेश येत होते. आता त्याला सुटण्याचा कोणताही मार्ग नव्हता. कायद्याचा फास त्याच्या गळ्याभोवती आवळला गेला होता. जेव्हा सासरे आपला पैसा, वकिलीचा व्यवसाय आणि प्रभावाचा किल्ला पत्त्यांच्या घरासारखा कोसळला आहे पाहून ते पूर्णपणे खचून गेले. आपला सगळा स्वाभिमान विसरून ते पोलीस स्टेशनच्या जमिनीवर गुडघे टेकून माझ्या पायांकडे हात नेत रडू लागले. ते गयावया करत म्हणाले, प्रिया, कृपया मला माफ कर. माझ्याकडून एक गंभीर आणि अक्षम्य चूक झाली. मी लोभाने आंधळा झालो होतो. मी तुला पुन्हा कधीही त्रास देणार नाही. आम्ही तुमच्या वडिलांकडून 1 रुपयाही मागणार नाही. आम्ही तुम्हाला या घराचे कायदेशीर मालक मानू. कृपया तुमची तक्रार मागे घ्या, नाहीतर समाज आमच्या संपूर्ण कुटुंबाला वाईट टाकेल आणि उद्ध्वस्त करेल. पण खूप उशीर झाला होता. एकदा का कायद्याने गुन्हेगारावर आपली पकड घट्ट केली की लोक सर्व आलिशान महालात धुळीस मिसळले आहेत. विलंब न लावता इन्स्पेक्टरने महिला कॉन्स्टेबलला त्या तिघांना ताबडतोब लॉकअपमध्ये ओढून नेण्याचा आणि त्यांच्यावर फसवणूक, बनावटगिरी, जुगार आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या गंभीर आरोपांखाली FIR दाखल करण्याचा आदेश दिला. सासू छाती बडवत मोठ्याने रडू लागली आणि अमित कोठडीच्या गजांवर आपलं डोकं आपटू लागला. मी त्या थंड खोलीतून बाहेर पडले. पोलीस स्टेशनच्या बाहेर एक ताजी थंडगार झुळूक वाहत होती.
आणि आकाशाला व्यापून टाकलेल्या काळ्या ढगांना भेदून सूर्याचा एक सुखद तेजस्वी किरण थेट माझ्या चेहऱ्यावर पडला. ही एका नव्या आयुष्याची सुरुवात होती. माझ्या थरथरत्या बोटांनी मी माझ्या वडिलांना फोन केला. पहिल्याच रिंगला बाबांनी फोन उचलताच त्यांच्या आवाजात माझी काळजी आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. नेहमीप्रमाणेच त्यांनी खूप घाबरलेल्या स्वरात विचारलं, प्रिया, सगळं ठीक आहे ना? तू कशी आहेस? तुझा आवाज इतका हळू का आहे? ते पुन्हा काही म्हणाले का? मी माझ्या पदराने डोळ्यातील सुटकेचा आणि विजयाचे शेवटचे अश्रू पुसले. एक दीर्घ श्वास घेतला आणि हसत म्हणाले, हो बाबा, तुमची लाडकी आता बरी आहे, सुरक्षित आहे आणि आता मी माझ्या खऱ्या घरी तुमच्याकडे कायमची परत येत आहे. तुमच्या या मुलीने अन्यायापुढे शरणागती पत्करली आहे. मी हार न मानता कायद्याच्या सावलीत राहून माझ्या अस्मितेसाठी लढायला आणि जिंकायला शिकले आहे. फोनच्या दुसऱ्या टोकावरून मला माझ्या वडिलांचा रडण्याचा आणि सुटकेचा निश्वास ऐकू येत होता. शेकडो किलोमीटर दूर असूनही मला त्यांच्या डोळ्यातील सुटकेचा अश्रू जाणवत होता. ही दुःख कहाणी कदाचित एका पोकळ, लोभी आणि कदाचित ढासळत्या वैवाहिक नात्यातील कटुतेमुळे घडले असेल, पण त्यामुळे मला जगण्याची नवी उमेद मिळाली आणि समाजाला एक कडक संदेश गेला की जेव्हा एखाद्या स्त्रीला आत्मसन्मानाला आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो तेव्हा समाजाच्या भीतीने गप्प बसण्यापेक्षा मोठा गुन्हा जगात दुसरा नाही. काही क्षणांसाठी उपाशी राहणे आणि कोरडी भाकरी खाणे हे स्वीकार्य आहे, हे शक्य आहे, पण आपल्या आईवडिलांची कष्टाची कमाई अशा लोभी लांडग्यांच्या हवाली करणे, आपली ओळख विकणे आणि एक आलिशान संगमरवरी महालात ओलीस म्हणून राहणे हे कधीही स्वीकारार्ह असू नये. आपल्या हक्कांसाठी आणि अस्तित्वासाठी आवाज उठवण्याचे धैर्य आणि दृढ निश्चय असलेल्या प्रत्येक पीडित स्त्रीच्या पाठीशी या देशाचा कायदा आणि संविधान खंबीरपणे उभे आहे. तिच्याकडे बोलण्याचे धैर्य आणि शहाणपण आहे. तर मित्रांनो, ही होती प्रियेची कहाणी, जिने आपल्याला शिकवले की जेव्हा आत्मसन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा गप्प बसणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे. राजवाड्याच्या गुलामगिरीपेक्षा आत्मसन्मानाची कोरडी भाकर बरी. जर प्रियेच्या धैर्याने तुमचे हृदय हिरवले असेल आणि कहाणीने तुमच्या डोळ्यात अश्रू आणले असतील तर कृपया या व्हिडिओला लाईक करा. हा आवाज समाजातील प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचवा. यासाठी तो शेअर करायला विसरू नका. आणि हो, अशाच आणखी हृदयद्रावक, वास्तववादी आणि रहस्यमय कथा ऐकण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.